मग मात्र आता जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे फक्त आणि फक्त आपण खूप कमी वेळेस DPL सारख्या स्पर्धेमध्ये पाहतोय। एका दिशेला तुम्हाला प्रेम मात्र पाहायला मिळणार आहे। समोर असेल गणराज भोईर, या खेळाडूंची चर्चा राहिली, या खेळाडूंच्या मैत्रीची चर्चा राहिली आहे। सध्या तरी बिझनेस पार्टनर जरी आहेत पण तरी देखील खेळतील एकमेकांच्या विपक्षात, चांगला खेळ करतील या ती मात्र शंका नाही। टप्पा पडतोय, बॉल निघून जातोय, प्रेमची बॅट आणि प्रेमच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती टाळ्याचा गजर सांगून जातोय। ही लढाई मजेशीर होईल, या लढाईला मजा येईल। पहिला बॉल लेगच्या बाहेर होता, स्वीप केला, बॅटची हलकीशी कडा लागते आणि मग त्यानंतर आपण पाहिलं की फाईन लेगचे खेळाडू बीट होतात, चौकार येतोय, पहिल्याच बॉल वरती आलाय, गणराजच्या विपक्षात आलाय, प्रेमनी मारलाय। पुढच्या बॉल वरती काय होणार? पुढचा बॉल स्ट्रेट आउट द ग्राउंड समोर खेळलेत आणि गणराजचा कमबॅक पुढच्याच बॉल वरती मित्रांनी घेतली मित्राची विकेट। पुढच्या बॉलवर कमबॅक टीम ट्रिपल एस चा मॅचची गोल्डन विकेट। प्रेम मात्रे बॅक टू द डग आउट। येस, मॅनेजमेंट टीम, पूर्ण मॅनेजमेंट टीम स्टॉपवॉच थांबवायची एका मिनिटासाठी आणि बाबू सर आपल्याला विनंती आहे 1 मिनिट फक्त मॅच थोडीशी होल्ड करूयात। मॅनेजमेंट टीम तुम्हाला विनंती असेल, जे आमचे कॅमेरामॅन आहेत, जे स्क्वेअर लेगचे कॅमेरामॅन आहेत, त्याच्या आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज तुम्ही तिकडनं काढा, कारण तिकडनं आपल्याला तो कॅमेराचा अँगल कव्हर होत नाहीये आणि ती स्कूटी देखील लावली आहे, त्यांनाही विनंती आपण स्कूटी देखील थोडीशी मागे घ्या। हवं तर अजून 1 मिनिट थांबूयात आपण, पण कसं होईल ऐन टायमाला जेव्हा आपल्याला एखादी डिसिजन मेकिंग करावी लागेल त्यावेळी प्रेक्षकांचे जे जे डोकं आहे ना ते कॅमेऱ्याच्या मध्ये येत आहे। कॅमेऱ्याच्या पुढे कोणी उभं राहू नका आणि ज्या गाड्या लावल्यात आजूबाजूला त्याही गाड्या काढा प्लीज लगेच। येस, मॅच ऑन, स्टॉपवॉचही चालू करूयात। थँक्यू, धन्यवाद। यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, व्हाईट बॉल असेल। आणि याही वेळेस तसंच काहीतरी पाहतोय, मागचा बॉल जो ऑफस्टंपच्या प्रचंड बाहेर होता, पुढच्या बॉलवरती आपण पाहिलं तर लेगच्या बाहेरची पिचिंग आहे आणि तिकडनं मग मात्र तुम्हाला हा सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे ना की तुम्ही खेळताय कुठे, क्रीडांगण किती मोठं आहे, त्या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, आपली खेळपट्टी कशी आहे। मग मात्र हीच जर मातीची खेळपट्टी असती त्यावरती टप्पा पडल्यावर बॉल वळतो, आता तो होत नाहीये कारण सिमेंटची खेळपट्टी, बॉल सरळ अतिरिक्त निघतायत, अतिरिक्त बॉल वळवण्याची क्षमता दाखवावी लागेल। चांगला बॉल समोर खेळलेत, लॉंग ऑफ वरती चांगली फिल्डिंग केली जाते, फक्त सिंगल मिळेल। सात धावा लागल्या धावफलकावरती। इथे विक्रत कॅच, हुआ प्रणय, प्रणय तेरेकर, याच्यासाठी तुझी ओळख आहे, या नावासाठी तुझी ओळख आहे, या खेळासाठी तुझी ओळख आहे। हा जॉन्टी आहे, हा डोंबिवलीचा जॉन्टी आहे। प्रत्येकाला विनंती, एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। वा प्रणय तेरेकर, काय कॅच पकडली आहे, कॅच ऑफ DPL 2026 DPL सीझन 3 ची ही सर्वोत्तम कॅच आहे, ती लागते प्रणय तेरेकरच्या नावावरती।
काय कॅच पकडली आहे. ऑपरेटर होऊन जाऊ दे, पुन्हा एकदा बघू दे आम्हाला, पुन्हा एकदा पाहू द्या. वा, पुढे फ्रंट फुटला येऊन डाईव्ह मारली, सूर लगावली आणि अमानवी असं काहीतरी करून दाखवलंय. वा प्रणय तेरेकर, कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हाट अ कॅच. शिखरजी सावंतकर सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल कॅच साठी. चांगला स्ट्रोक सिंगलच मिळेल. आणि त्याचबरोबरीने सध्या तरी मग आपण जेव्हा क्रिकेटचा खेळ अप्रतिम खेळतो तेव्हा आपल्या मित्रांची साथ लाभणंही तेवढंच गरजेची असते ना. मग एक मित्र जो आहे, जो सध्या संपूर्ण अंडरआर्म विश्वामध्ये त्याच्या नावाची छाप सोडतोय आणि दुसरा मित्र त्याच्या कामेची कला, त्याची काम, त्याचं हे सगळं काही पाहण्यासाठी मैदानावरती आलेला आहे. विनंती असेल आशिष बाने, आपलंही स्वागत आहे. सागरजी मोरे सरांचे घनिष्ठ मित्र आहेत, एकत्र क्रिकेटही खेळलेले आहेत आणि आज स्थलांतर झालंय, डोंबिवलीत येऊन राहत आहेत आणि मात्र मग मित्राला भेटण्यासाठी, DPL ची स्पर्धा पाहण्यासाठी की कशी असते डोंबिवली नगरीमधली अंडरआर्म विश्वातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट, ती पाहण्यासाठी आपला मित्राचा आवाज ऐकण्यासाठी आलेले आहेत. आशिष बने, तुमचंही स्वागत आहे. त्याचबरोबरीने प्रणय तेरेकर काय कॅच पकडली आहे, अगदी अविस्मरणीय राहील. आणि हे अविस्मरणीय करण्यामागे जो मोठा वाटा आहे ना, इंस्टाग्राम वरती तुम्ही कॅच पकडली, पुढच्या 20 सेकंदामध्ये ती रील तीही अपलोड झालेली आहे आणि त्यामागे सगळा काही वाटा आहे तो आमच्या अमित सावंतचा राहिलेला आहे. वा अमित, तुझंही कौतुक आहे. वेल डन, गुड जॉब. सध्या तरी ह्या शॉर्ट कंटेंटचा जमाना आहे, पण खऱ्या अर्थाने झटपट पटापट यालाच म्हणावं लागेल. बॉलिंग मार्क वरती चेंज केला जातोय. शुभम येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर बॅकफुटला गेले, चांगला पंच केलाय आणि सिंगलच मिळणार आहे. एक धाव मिळेल. वा, 13. मग मात्र अनेक जण सध्या तरी युट्यूब वरती थोडस मागे जाऊन पाहतात प्रणय तेरेकरची ती कॅच. वा, काय कॅच पकडलेली, अविस्मरणीय अविस्मरणीय. डोळ्याचं पारणं याला सर म्हणतात ना, फेडल्या जातं. हे जे क्रीडा रक्षक आहेत हे सगळे इथे का आल्यात, हे असा खेळ पाहण्यासाठी आल्यात. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट केला बॉलला, चांगली फिल्डिंग डीप मध्ये, थर्ड मॅन वरती चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगलच मिळेल. एका धावेने धावफलक आता पुढे जात आहे. 14 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला. शुभमनी पहिल्या 2 बॉलवरती फक्त 2 धावा दिल्यात. ही मॅच करोया मरोची आहे आणि करोया मरोची लढाई कशी खेळतात ती अशी खेळली जाते. वा प्रणय, पुढे डायव्हिंग एफर्ट सातत्याने बघतच राहावं अशी वाटते ही कॅच. व्हाट अ कॅच मॅन. आणि त्याचबरोबरीने व्हाईट बॉल आला. शुभमलाही चांगलं काम करावं लागेल. संघाचा चांगला बॅटर होता आणि हे प्रणयलाही माहित होतं की जप्पूची विकेट आहे, विक्रांत परबची विकेट आहे, ती मिळवली त्यांनी देखील. यावेळेस टप्पा पडतोय पुन्हा एकदा. आणखी एक सातत्याने आपण व्हाईट बॉल्स पाहतोय. वैभव आहे, याही खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वैभव मात्रे आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. मग टीम जयरागाई आणि त्या टीमला जेव्हा जेव्हा एक अनसंग हिरोची आवश्यकता असेल ना, जेव्हा जेव्हा प्रेम आउट होतात, त्याचबरोबर मयुरेश आउट होतात, मग त्या अशा शेवटच्या क्षणाला येऊन जेव्हा बाउंड्रीची आवश्यकता असते, हा खेळाडू तारणार बनलाय त्या संघाचा. इथेही बनावं लागेल. यावेळेस जबाबदारी मोठी आहे. शिव अज्ञा संघाने विश्वास दाखवला, त्या विश्वासाचा पात्र त्यालाही ठरावा लागणार आहे.
इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊ चांगला शो केलाय धाव घेणं कंप्लीट केली आहे धाव कंप्लीट केली आहे वेगाने केली आहे मग मात्र तुम्ही तुमच्या डोळ्याची पापणी लावली असेल ना तर सगळं काही मिस झालं असेल त्या क्षणाला वेगवान बॉल चांगला फटका चांगली फिल्डिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स 8 मिनिटांची अवधी जवळपास होत आली आहे आणि फक्त दुसरं षटक मार्गस्थ आहे येस बॅटर आउट हेच गाळालाही परतावं लागेल आणखी एक विकेट जाती आहे अगदी बरोबर मग यासाठीच तर पंचांची ओळख राहिली आहे ना पंचांचं म्हणणं राहिलंय की सातत्याने प्रत्येक बॉलवरती बॅट चेंज केली जाते मग त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक बॉलच्या मागे 8 ते 10 सेकंड्स व्यतीत करतोय शिवज्ञ संघामुळे ट्रिपल एस संघावरती का ते अनफेअरिटी होईल मग मात्र सरांनी हेच सांगितलंय की प्रत्येक बॉलवरती आपण बॅट चेंज नका करू आणि जर करत असाल तर ती तुमची चॉईस आहे मग मात्र ती स्टॉपवॉच ती तुमच्या बरोबर राहणार नाहीये ट्रिपल एस संघाला ती संधी मिळेल की मात्र तुम्ही थोडासा अतिरिक्त वेळ ती घेण्याची मुभा तुम्हाला मिळणार आहे पण मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये स्टॉपवॉच चालू राहील पण तुम्ही असं केलं तर मात्र तेव्हाही ती नसणार आहे आणि जर मर्यादा तुम्ही ओलांडलीत 22 मिनिटाची मग पेनल्टी ती सुनिश्चित मिळेल तुम्हाला दोन षटकांचा खेळ संपलाय धावा लागलाय 18 धाव फलकावरती गंधराज आलेत बॉलिंग ट्रॅक मध्ये पण पहिला बॉल स्वीपचा स्ट्रोक वा काय स्ट्रोक खेळलाय वर स्ट्रोक आदित्य पहा काय तो स्ट्रोक खेळलाय वा दर्जेदार स्ट्रोक थोडासा शफल झाला मग त्यानंतर जागा मिळाली आणि फक्त बॉलला दिशा दाखवली लाजवाब इथे देखील बॉलला शेवटपर्यंत पाहत राहिले चेस करत राहिले आणि बॉल बाहेर निघतोय चांगली गिरकी खातोय लेग स्पिनचा वापर केलाय गणराजने यावेळेस पुढचा बॉल यॉर्कर टाकलाय आणि ते टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा फिरतोय सिंगल मिळेल तो चौकारही अजून अविस्मरणीय राहिला ऐश्वर्या भाविस्कर साहेब आले त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे कालच्या दिवसामध्ये आम्हाला जेवणाची व्यवस्था ज्यांच्याकडून झाली होती वेलकम ऐश्वर्या तुमचंही स्वागत आहे 3 बॉल 3 चौकारांसाठी समर्थ कडू यांच्याकडून
समर्थ साहेबांकडून 3 बॉल 3 चौकारांसाठी आपण पाहतो शिवाज्ञा संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. समर्थजी मांजरेकर साहेबांकडूनही म्हणजे संघ मालक आहेत ना, त्यांनाही हवंय, त्यांनाही हवी आहे DPL ची ट्रॉफी, त्यांनाही हवंय की आपल्या संघात चांगलं कार्य करावं. मग मात्र तेही प्रोत्साहन करतायत. मैदानाच्या बाहेरून शक्य होईल तेवढं आणि तसं प्रोत्साहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. याही वेळेस आपण पाहिलं भरपूर सफल झालेत आणि बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्यात आलाय. आणखी एक व्हाईट बॉल आलाय. धावा लागल्यात 26 धाव फलकावरती. स्विच हिट लाजवाब, वा अल्टी पलटी दे घुमा के आदित्य आदित्य आणि फक्त आदित्य. अगदी पहिल्या काही क्रमांकांवरती आपण पाहतोय प्रेम आऊट झाला, विक्रांत आऊट झाला, हे आऊट झाला, वैभव बाद झाला, पण आदित्य आहे तो म्हणतोय थांबा कुठेही जाऊ नका. असाच विश्वास माझ्यावरती ठेवला नाहीये. बॉलिंगही चांगली करतोय आणि आता बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन अप्रतिम. वा दर्जेदार. मग जी अधिक 6 फुटाहून अधिकची त्याची हाईट आहे ना, त्याहून अतिरिक्त उंचवलेला त्याचा हा क्रिकेटचा खेळही पाहायला मिळतोय. वा आदित्य. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे चातुर्य आपल्याला गणराजकडे पाहायला मिळतंय. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. लेग बायच्या स्वरूपाची ही सिंगलची धाव मिळतीये. सिंगल मिळेल. धावफलक पुढे जात आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 32 धावफलकावर. प्रदीप पांडे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या तरी संघर्षासारख्या मोठ्या नावाची छाप त्याच्या पाठीवरती आहे, पण आता इथून चांगला खेळ त्यालाही करावा लागणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा लागतात धावफलकावर. आदित्यला शिवाचा वाटा उचलावा लागेल. इथे देखील बॅकफुटला गेले. अगदी शॉर्ट हात पूर्णपणे उघडले नाहीये, ओपन केले नाहीये. शॉर्ट पुल केलाय बॉलला. सिंगलच मिळेल. बॅटची हलकीशी एज, हलकीशी कडा लागते. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. ट्रिपल एस संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. समोर आले. स्वीप केलाय. वा लाजवाब लाजवाब. डोळ्याचे पारणे फेडणं कशाला म्हणतात ते दाखवलं या फटक्यावरती हर्षनी. व्हॉट अ स्ट्रोक हर्ष.
यासाठीच तर केलाय ना अट्टहास, यासाठीच तर डोंबिवली प्रीमियर लीगचा हा स्तर केलाय निर्माण. कारण इथे तळागाळातल्या नवीन खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा आणि तो मिळतोय, करतोय हर्षही परफॉर्म. प्रदीप आलाय, प्रदीपने देखील चातुर्याने हा बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस केला, हलक्या हाताने टाकला आणि इथे सिंगल मिळणार. धावफलक पुढे जात आहे, 38 धावा लागल्या धावफलकावरती. आदित्य पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र आदित्यलाही तो सिंहाचा वाटा उचलावा लागेल. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, आपण पाहिलं तर एक लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. प्रदीपही चांगला कमबॅक करतोय. त्या स्वीपच्या स्ट्रोक नंतर आपण पाहिलं तर पुढच्या 2 बॉलवरती फक्त सिंगल एकच दिली आहे. इथे अष्टवधू असता हा कमबॅक आहे. हेच तर आपण म्हणत होतो, हीच तर आपण चर्चा करत होतो की मात्र या खेळाडूंना तो प्लॅटफॉर्म मिळाला. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं हर्षने चांगला स्ट्रोक खेळला, या बॉलवरती प्रदीप पांडेची विकेट. येस, क्रिकेटचा खेळ तो असा निरा आहे ना, क्रिकेटचा खेळ तो क्रिकेटचा खेळ कधी वय वर्ष पाहत नाही, ती तुमची कमिटमेंट. आणि क्रिकेटचा खेळ ही तुमची टेम्परामेंट पाहत असतो. संदीप पांचाल इन ऍक्शन, हा तोच खेळाडू आहे. समोर खेळलेत, अगदी व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण अनेक वेळेस आपण पाहतो ना, मग तुमच्या वयाची मर्यादा थोडीशी ओलांडलेली असली, तुम्ही 40+ झालेले असतात तेव्हा रिफ्लेक्सेस कमी होतात. त्याचबरोबर तुम्ही हँड ऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन तुमचं थोडंसं कमी होतं. पण मात्र या खेळाडूचं नाही होत आहे. हा तोच खेळाडू ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट फिल्डरचा किताबही घेतलेला आहे. 4 ओव्हरचा खेळ झालाय आणि 39 धावा लागल्या धावफलकावरती. विजय स्टार सारख्या मोठ्या संघामध्ये देखील एक सिंहाचा वाटा उचलणारा खेळाडू आहे. अक्षय येतोय, अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मोठ्या भावाने चांगलं कार्य केलंय, आता छोट्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. डावखुऱ्या हाताचा समोर खेळले, स्ट्रेट डाऊन केले बॉलला, लॉंग ऑन वरती चांगली फिल्डिंग. 40 धावा, 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि ते शेवटचे 5 बॉल असतील. यानंतर टॉस साठी दोन्ही टीम्सनी रिपोर्टिंग करायचं आहे. इथे देखील अँगलनी थोडासा बॉल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. 41 लागल्यात, 41 5 बॉल. किमान शिवाज्ञा टीमलाही माहित असेल ना की या 5 बॉलवरती एखाद दुसरी चौकार, एखाद दुसरी बाउंड्री ती गरजेची आहे. 50-55 केलेत ना तर येईल मॅचला मजा. यावेळेस आणखी एक वाईट बॉल, थोडंसं दबाव, थोडंसं दडपण पाहायला मिळते आपल्याला अक्षय पाटीलच्या खांद्यावरती आहे. आणि याही वेळेस आपण पाहिलं तर हाही बॉल बाहेर आहे. सलगचे 3 वाईट बॉल झाल्यात आणि त्यामुळे जे धावफलक थोडंसं कमकुवत वाटत होतं, असं वाटत होतं की हे धावफलक आता मोठं होत आहे की काय, पण होत आहे. 43 लागल्यात धावफलकावरती, 43 धावा लागल्यात. हर्ष आहे स्ट्रायकिंग एंड वरती, आणखी एक सलगचे 4 आले आहेत.
आता मात्र या अशा सिच्युएशन मध्ये कसली आवश्यकता आहे? मग मात्र मी तरी म्हणीन ना, बॉलरच्या खांद्यावरती हात ठेवला पाहिजे. सिनियर खेळाडूंनी थोडंसं पुढे आलं पाहिजे, कर्णधारांनी पुढे आलं पाहिजे, आत्मविश्वास दिला पाहिजे बॉलरला की हरकत नाहीये, चुका होतात, खेळाच्या मैदानावरती चुका होतात, हरकत नाहीये, ठेव स्वतःवरती विश्वास, तो आत्मविश्वास ठेव आणि चांगली बॉलिंग कर. अजून येणाऱ्या 5 बॉल वरती तू चांगलं करू शकतोस हे त्याला दर्शवून देण्याची आवश्यकता आहे. अक्षय पहिल्या बॉलवरती सिंगल आली, मग त्यानंतर सलगचे 4 वाईड आलेत. पुढचाही बॉल, आणखी एक, सलग 5 वाईड बॉल्स. आणि इथे आणखी एक आलाय का? तर आणखी एक आलाय. सलगचे 6 बॉल्स ते स्क्वेअर फेकलेत आदित अक्षय पाटीलनी. एक बॉल लीगल डिलिव्हर केलाय, त्यावरती सिंगल मिळाली. मग मात्र आपण पाहतोय तर सलगचे 6 वाईड्स आहेत आणि धावफलक आता 45 या आकड्यावरती पोहोचलाय. 45. शबासावी 46 धावा लागल्यात. 46. बॉल चेंज. 6 बॉल टाकावे लागतील. येस, वा. रवींद्र येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. रवींद्र गुप्ता नवीन बॉलर. येस, 6 बॉल फ्रेश टाकावे लागतील. पहिला बॉल चांगला हाताळला, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकी शिकायला लागतंय. प्रणय तेरेकर आला बॉल वरती. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगली बॉलिंग करतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे इथे मिळेल का विकेट? विकेट मिळते. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक केला रवींद्रनी. पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर इथे देखील सिंगल आली, मग त्यानंतर विकेट मिळवली आहे. आणि इथे मात्र आता डावखुऱ्या हाताच्या बॅटरला वरती थोडस प्रमोट करण्यात आलंय. प्रतीक आलेत. पहिलाच बॉल वाईड हाताळलाय, मग त्यानंतर आपण पाहतोय स्वीप करण्याचा इथे देखील प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागते. सिंगल मिळेल. इथे देखील गोळीच्या वेगाने, वा, हलूही दिलेला नाहीये. एकाही खेळाडूला आपल्या जागेवरती हलू दिलेला नाहीये. काय मनगटातली ती ताकद आहे आणि त्या ताकदीचं प्रदर्शन केलंय. तुमची युक्ती नाही, इथे तुमची शक्ती पाहिली जाते आणि काय शक्तीचं प्रदर्शन केलं पट्ट्यानी. हर्षही म्हणतोय मात्र आता पुढच्या डावामध्ये मलाही थोडस प्रमोट करायला पाहिजे तर वरती.
1 to go. शेवटचा बॉल असेल आणि त्या शेवटच्याही बॉलवरती आणखी एक मारलाय. काय बॅटिंग केली आहे, काय लाजवाब बॅटिंग केली आहे हर्षनी. हर्षची बॅटिंग आवडली असेल तर या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वा हर्ष लोअर ऑर्डरला आल्यानंतर त्याची छाप सोडणारी बॅटिंग केली आहे. बॅटला बॉल अडवल्यानंतर जणू काय बंदुकीतनं गोळी निघेल अशी बॅटिंग केली आहे पट्ट्यानी. 3 चौकार मारल्यात आणि संघाची धावसंख्या तीही पुढे गेली आहे. 58 धावा बनल्यात आणि जिंकण्यासाठी 59 धावेचं लक्ष असेल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा कॅप्टन्स. शेख टॉस साठी अनाउन्स करायचं आहे मनी सर. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. हा SY टर्फ आणि टीम SSS श्रीराम. SY टर्फ एक मॅच जबरदस्त जिंकली गेली आणि त्यांच्या विरुद्ध SSS श्रीराम. मला असं वाटतं विनिंग मधली एक मॅच तुम्ही दुसरी मॅच पराभूत झाल्यात, त्यामुळे ही मॅच खूप महत्वाची असणार आहे. हा आमचे बाविस्कर साहेब यांच्या मधून टॉस केला जाईल. ऐश्वर्या बाविस्कर. एक महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. SY टर्फ आणि त्यांच्या विरुद्ध SSS श्रीराम 11. भवानी स्पोर्ट्स DPL टॉस जिंकला महत्वाची मॅच आहे, कारण की ही मॅच पण तुम्हाला जिंकून क्वालिफाय होऊ शकतात. काय डिसिजन असेल? आम्ही पहिले बॉलिंग करू. बॉलिंग खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे मॅच साठी. बॅटिंगची जबाबदारी राहील. मगाशी चेस केला होता बॅटिंग. किती रन्स करण्याचा प्रयत्न करा पहिल्या डावामध्ये? 50च्या वरती करायचा प्रयत्न करू आम्ही. 50 रन्स लकी आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मित्रांनो. डोंबिवली प्रीमियर लीगचं एक भव्य दिवस आयोजन तुम्ही पण पाहतायत. जिंकू किंवा हरू बट डोंबिवली प्रीमियर लीग खेळू. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रथमेश आणि गणराज अशी ही सलामीची जोडी. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल जो वाईट जातोय. हा बॉल बॅटची हलकीशी कडा घेत असताना इथे चांगली फिल्डिंग होते. डिफाईन लेग वरती चांगली फिल्डिंग केली जाते. बॅटची हलकीशी कडा लागते. सिंगल मिळेल.
59 धावेचं लक्ष आहे. चला आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि तेच म्हटलं की एनसीसी ठाकूरवाडी संघाकडून पारितोषिक अजूनही आलंय कसं नाहीये. ओव्हरमध्ये कशाही 3 विकेट्स घेतल्या तर टीम कडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल, वा काय बॉल हाताळलाय, वेगवान वेगवान बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ फिरतोय आहे आणि प्रेमची ही लाऊड अपील पाहायला मिळते. डॉट बॉल. आणि यस शिवज्ञा संघाचे संघ मालक समर्थ साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटलाही 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे कलात्मक फटका आहे पण तेवढी चांगली फिल्डिंग हेत कालाची. वा चांगली फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग करतोय हेत. डीप बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडूला तैनात करण्यात आलं होतं. चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. एक धाव पुढे जाते, 3 धावा लागल्या धावफलकावरती. आणि इथे देखील पुन्हा एकदा स्विच हिट. आणखी एक वेळेस आपण पाहतोय अल्टी आहे, पलटी आहे, देख घुमा के आणखी एक आलाय चौकार. हाँ शेट्टी फैमिली आपका भी स्वागत है मैडम प्लीज आपका भी स्वागत है मैडम. और रेजेंसी अनंत में वो भी क्रिकेट एंजॉय करती है मैडम. अब देखिए थैंक यू सो मच, थैंक यू. आणि काय बॉल हाताळला आदित्यने. इथे देखील बॉल टप्पा पडल्यानंतर जे वळण अपेक्षित होतं ते मिळत नाही पण बॉल सरळ निघतोय. प्रथमेशला पूर्णपणे बीट करणारा हा बॉल आहे. चांगली बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग आदित्यची केली जाते आहे. यावेळेस चेक केलाय. यावेळेस स्विचचा प्रयत्न केला होता प्रथमेश पण इथे देखील आदित्य पुढे येतो. आल्यानंतर बॅकअप नाहीये. विकेट किपरही अगदी बॉलला चेस करण्यासाठी, बॉल गॅदर करण्यासाठी पुढे निघाले होते. सिंगल मिळेल. बॅटच्या हलकीशी खडा नक्कीच लागते. वेळेची अवधी 3.5 मिनिटांची अवधी त्यांनी आतापर्यंत घेतलेली आहे. 16 मिनिटं मिळतील 4 ओव्हर फेकण्यासाठी शिवाज्ञा 11 संघाला. रन्स बनलेत 8 धावफलकावरती. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 24 बॉल वरती जिंकण्यासाठी अजूनही 51 धावेंची आवश्यकता आहे. येस आणि मग मात्र त्यासोबतच जेव्हा जेव्हा आपण डोंबिवली नगरीमध्ये अंडरआर्मच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहतो त्या स्पर्धा पाहण्यासाठी पिलनकर ब्रदर्सही नेहमी उपस्थित असतात. त्यांचंही स्वागत आहे. या दादा तुमचंही स्वागत असेल. विशू तुमचंही स्वागत आहे. पुढचा बॉल आणि इथे देखील बॉल शेवटच्या क्षणाला टप्पा पडतोय. स्क्वेअर कॅट आणि तो देखील नजाकत भरा स्क्वेअर कॅट. येतोय चौकार.
आणि इथे देखील अगदी शेवटच्या क्षणाला येस बॅटचा संपर्क होतोय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. पार्थ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. गणराज आणि प्रथमेश यांना आपण पाहतो. एक सलामीची चांगली जोडी आहे. धावा आतापर्यंत 12 लागल्या धावफलकावरती. 12 ऑन द बोर्ड. चेस करायच्यात. 59 धावेचं लक्ष आहे. हाय बॉल प्रचंड बाहेर आहे. खूप बाहेर पिचिंग पाहायला मिळाली बॉलची. वाईट बॉल असेल. इथे देखील समोर खेळले आहेत. फटका तो फसलेला आहे. भरपूर एलिव्हेशन मिळालं आणि बॅटर आउट असेल. इथे देखील चांगला बॉल हाताळलाय. गुड बॉल अप्रतिम बॉलिंग आणि नो बॉल आहे का. येस पंच सांगतायत तुमचा पाय तो त्या पॉपिंग क्रीजला थोडासा स्पर्श झालाय आणि त्यामुळे हा नो बॉल असेल. अजून एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. 14 धावा लागल्या. टफ फाईट आहे. पुढचा बॉल समोर खेळला. तिथे देखील व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. हिट गाला. चांगली फिल्डिंग. वा दर्जेदार फिल्डिंग. टाळ्या वाजतायत आणि जसा जसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तसं तसं खेळत आणि त्या खेळाची दर्जाही वाढत जात आहे. खेळाडूंमध्ये ती ऊर्जाही निर्माण केली जाते. यावेळी स्वीपच केला होता पण मात्र यश उद्ध्वस्त. ही विकेट नाही आहे, ही मॅचची विकेट आहे. गणराज भोईर बॅक टू द डगआउट. इथे देखील शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा हिट गाला. वा मग खऱ्या अर्थाने या खेळाडूची चर्चा करावी लागेल आणि त्या कर्णधाराची त्या यष्टीरक्षकाची त्यांची चर्चा करणं तेवढीच गरजेची आहे ना. कुठला बॅटर कुठे शॉट्स खेळण्याची ताकद ठेवतोय. मग त्या ताकदीच्या ठिकाणी मोक्याच्या क्षणाला आपले सर्वोत्तम खेळाडू तैनात केले. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावा लागल्या धावफलकावरती 16. 16 ऑन द बोर्ड. 18 धावा. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा हव्यात त्या 18 बॉल वरती 43. 18 मध्ये 43 धावेची आवश्यकता आहे. प्रणय तेरेकर या खेळाडूची रील व्हायरल होईल यात मात्र शंका नाहीये. पण आता आपली निवड नक्कीच केली जाते ना. आपली निवड केली जाते आपल्या एका स्किल साठी निवड केली जाते आणि त्या स्किलचं नाव फिल्डिंग आहे. प्रणय तेरेकर साठी तरी पण तरी आता त्याला बॅटिंगनी कॉन्ट्रीब्युट करावं लागणार आहे. डीपीएल सारखी स्पर्धा खेळतो. एक स्किल असून चालणार नाहीये. डबल टिबल डायमेन्शननी तुम्हाला खेळावं लागतंय. खेळ का 18 मध्ये 43. आदित्य समोर असेल. एनसीसी ठाकूरवाडी संघाचा हा एक बलाढ्य गोलंदाज आहे. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा पहिलाच बॉल फेस करत असताना स्विच हिट केला होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. जसा जसा आदित्य डॉट बॉल काढतोय तशा तशा प्रेक्षकांच्या टाळ्याही जोरात वाजतायत. इथे चांगला स्ट्रोक समोर खेळलेत. वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. आहेत तिथे प्रोटेक्शन आहे. वैभव आहेत. मग खऱ्या अर्थाने
लॉंग ऑफ रिजन वरती या दोन खेळाडूंचा दिवसभरातच उल्लेख करणं गरजेचं आहे. एक तर वैभव मात्रे राहिलेत आणि त्यासोबतच त्या रिजन वरती राजा खंडाकले देखील आपल्याला इम्प्रेस केलाय. वाह, पिचिंग बघा, बॉलची पिचिंग बघा. लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच केलाय आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्याही बाहेर बॉलला वळवतोय. वाह आदित्य, काय बॉल टाकलायस, दर्जेदार. खूप कमी वेळेस असे डॉट बॉल हे चीअर करण्यासारखे असतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग हर्ष करतोय. डीप मध्ये त्यालाही तैनात करण्यात आलं होतं. याही खेळाडूची चर्चा राहील डीपीएलच्या सीझन 3 मध्ये की हर्ष नावाचा एक खेळाडू दिलाय डीपीएल 3 नी डोंबिवलीच्या अंडरआर्म क्रिकेटला. प्रणय तेरेकर पाहतोय, पाहणी करतोय, कुठे कोण कसं तैनात आहे, कुठली गॅप कशी भेदायची आहे, विकेट मिळेल का. वा, फक्त बॉलिंगने नाही त्याच्या चातुर्यानेही इम्प्रेस करतोय. मॅनकट स्वरूपाची विकेट, ही पहिली डीपीएल सीझन 3 ची विकेट ही अशी मिळते त्याला. त्याचबरोबर मी विनंती करतो, हिट मी बॅनरच्या इथे आमचा प्रेक्षक राजा थोडासा आमच्या बॅरिगेड वरती जोर टाकतो. मित्रा थोडासा विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय, हिट मीचा बॅनर. मित्रा आपला हात, आता ऑलमोस्ट तू फिल्डिंग करायला येशील. मी अरे मित्रा, ओय फिल्डिंग करशील थोडासा 11 करू दे, 12 नको. ओव्हर ठेव मनीष सर. वा सर, थँक्यू. मग प्रेक्षकांनी, आपण म्हणतो ना प्रेक्षक माईबाप आहेत, तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा या स्तराला गेली आहे. पण तरी देखील मग खेळताना कुठल्याही प्रकारचा विलंब येता कामा नये याची काळजी घेणं देखील तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण तुमची आमची सगळ्यांची हक्काची स्पर्धा देखील आहे ना डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती. याही वेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय, पण इट्स नो बॉल असेल आणि तेही त्यांनी लगेच मान्य केलंय की यस, मी ही पाहिली आहे सर पिचिंग, नो बॉल आहे. याही वेळेस स्क्वेअर कटचा प्रयत्न गती कमी करण्यात आली आहे. गुड बॉल, चांगली बॉलिंग करतोय. अप्रतिम गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्येही आदित्यने केलेली आहे. या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 3 दिल्यात. वा, आणि त्याच बरोबरीने मॅनकटची ती विकेटही त्याच्या खात्यामध्ये जाणार आहे. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा लागल्यात धावफलकावरती. 12 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 20च्या सरासरीने 40 धावा करायच्यात. इसका सुनने का गाना. आता नको आहे. 12 बॉल आणि 40 धावेची आवश्यकता आहे. ऐकूया आपण चांगले मधुर संगीत ऐकत. 5ही वाजल्यात. मग त्याचबरोबरीने आमचे जे रहिवासी इथे राहत आहेत ना त्यांचंही कौतुक असेल. खूप सपोर्ट तुम्ही केलात आणि तुमचाही सपोर्ट तेवढाच अतुलनीय आम्हाला राहिलाय. मग मात्र दरवर्षी डीपीएल जेबी मैदानावरतीच करावी हा अट्टहास आमच्या संपूर्ण फॅमिलीचा असतो, डीपीएल फॅमिलीचा असतो आणि त्यामागे कारण तुम्ही आहात. तुमचंही कौतुक आहे आणि आग्रहाचं निमंत्रण अकरा बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला 39 करायचे आहेत. स्विंग अँड मिस. चेक. त्याचबरोबर प्रेम मात्र बॉलिंग मार्क वरती आला आणि प्रेमसाठी पारितोषिक आलंय
पांडुरंग म्हात्रे यांच्या स्मरणार्थ निनाद म्हात्रे नांदिवली आणि त्याचबरोबर चिन्मय सावंत यांच्याकडून हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आलाय. ओ जबरदस्त बॉल, ती मेहनतीने फेकलेला बॉल आणि येतो डॉट. नक्कीच पारितोषिकही पाहायला मिळतात आज आपल्याला, संपूर्ण दिवसभरामध्ये पारितोषिक पाहायला मिळत आहेत. आणखी एक विकेट आणि मात्र आता टीम ट्रिपल एस संघाला इथून कमबॅक करण्यासाठी असं काहीतरी करावं लागेल जे कधीही केलेलं नाहीये. नवीन बॅटर विकी येतात, कर्णधार आहेत, टीमचे कॅप्टन आहेत. आणि विकीनी पहिलाच बॉल चांगला खेळला पण तरी देखील चांगली फिल्डिंग करण्यात येते. वेगवान थ्रो आलाय आणि सिंगलच मिळेल. स्लो दिव्यागतीचा बॉल, स्लोवरचा वापर, हेतकाराकडून चूक झाली आहे. प्रणेतरीकरचा आज दिवस आहे. चौकार येतोय त्याच्या बॅटमधून, चौकार आलाय पण तरी देखील या चौकाराला थोडासा उशीर झालाय की काय. फक्त 7 धावेचं षटक फेकलंय. 6 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 34 धावेची आवश्यकता आहे. 6 मध्ये 34 हव्यात. एकतर्फी हा सामना निघून जाईल का कुणालाही वाटलं नव्हतं, पण मात्र जे षटक राहिलं ना, ज्या षटकामध्ये 5 ते 6 वाईट झाले, त्यानंतर रवींद्रच्या त्या शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले, तिथून मात्र शिव अज्ञात संघालाही समजलं की मात्र मॅच जिंकायची असेल तर फक्त संयम आणि चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करण्याची आवश्यकता आहे. 6 मध्ये 34 हव्यात, पण काही अशक्य नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. 6 मध्ये अजूनही 34 हव्यात. कर्णधार स्वतः आहेत, कॅप्टन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय पण लक्ष्यमच्या बाहेर, वाईट बॉल. आणि इथे आपण पाहिलं तर आणखी एक बॉल थोडासा स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता पण नाही लागला बॅटला आणि त्यामुळे बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेलाही आहे. वाईट बॉल असेल. सलगचे 2 वाईट आलेत. 32 धावेची अजूनही आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण देवेंद्रला पाहतोय. पहिले 2 वाईट टाकलेत. एखादी चौकार आला तो देखील कलात्मकतेने आला तर मजा येईल मॅच मध्ये. सलगचे 3 वाईट बॉल आलेत. अशीच काहीतरी सुरुवात मागच्याही डावामध्ये. आपण नेहमी म्हणत आलोय ना, नाण्याला 2 बाजू असतात. टॉस करताना आपण म्हणतो कधी हेड कधी टेल, तसं क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटच्या या मॅच मध्ये 2 सत्र असतात. पहिल्या सत्रामध्ये निकाल लागला का तर कधीही नाही. मॅच जोपर्यंत संपत नाहीये ना तोपर्यंत तुमचं लढणं जास्ती महत्वाचं आहे. शेवटपर्यंत फाईट करणं जास्त महत्वाचं आहे. डू ऑर डायची मॅच आहे. दोन्ही खेळाडूंनी दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावली पण मात्र आता इथून काही गमावणार नाहीयेत. सगळं काही कमवावं लागेल. 6 बॉल जिंकण्यासाठी आता मात्र 31 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 31 धावेची आवश्यकता आहे. आणि आता हा पहिलाच बॉल आपण पाहिला तर विकेट. याही वेळेस शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केलं. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग आहे. हे सगळं काही कामी येईल. हे सगळं काही कामी येईल तुमच्या पुढच्या मॅच मध्ये. शिवआज्ञा इथे चांगला स्ट्रोक. प्रणय तेरेकर यांना देखील यॉर्क लेंथ वरती बॉल हाताळला होता. चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये चांगली बॉलिंगही केली आहे आणि त्यामुळे आता इथे मात्र ते वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळत आहे. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता असताना याही बॉलवरती देवेंद्र विकेट घेतोय.
तोही याची छाप सोडतोय. साहिल मैदानाच्या आतमध्ये जातो आणि साहिल तावडे जितके चौकार मारेल तितके मात्र पारितोषिक आकाश पाटील साहेबांकडून त्यांना मात्र दिले जातील. आकाश पाटील ते मात्र आपल्या मित्रावरती पारितोषिक लावलं. अर्थात प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येकी चौकार बघूयात येतोय का. पहिल्या बॉलवरती तर नक्की झाला नाहीये, पण दुसऱ्या बॉलवरती मारला तर मात्र तो शेवटही गोड होईल. होतोय का शेवट गोड केला जातोय का, तर वाईट बॉल आहे, वाईट बॉल असेल. गोडव्यामध्ये थोडीशी अजून भरारी देऊयात कारण की प्राइस थोडंसं अजून वाढतंय. प्रथम कदम कडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. अर्थातच या एका बाउंड्रीसाठी 1000 रुपये मिळतील. ओ फटका चांगला आहे आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4 मिळतील. वा काय घडलंय मैदान.